सर्वांनी बसून टाळी वाजवायची टाळी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल टाळ टाळ विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव समर्थ सद्गुरु श्री गजानन श्री पंढरीनाथ माऊली सर्वांसाठी जोरदार हे चितोड भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंती तैसेची रहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगली ते फळ संचिताचे तुका मने घालून दयावरी भार वाहू संसार देवा पाय ठेविले अनंती तैसेची रहावी चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
प्राप्तप्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. सप्ताहाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडलेला उपदेशपर असा हा अभंग. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा म्हटलं तर सुरुवातीला महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची हीच थोर भक्ती आहे आणि भगवंताला सुद्धा आवडते. कोणती तर संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात अशी भक्ती करताना ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानी जसं ठेवलं तसं मनामध्ये समाधान ठेवून राहा आणि आपली भक्ती करत राहा. पुढे म्हणतात समाधान नाही ठेवलं तर काय होणार. अहो काय ठेवलं तरी तुम्हाला भोगावते लागणार का. वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. किती उद्वेग केला तरी तुमचं दुःख काय तुम्हाला सोडता येणार नाही. त्यानं फक्त दुःखच मिळणार आहे म्हणून उद्वेग करून फायदा नाही. वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. शेवटी संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणारच. म्हणत्या भगवंतावर विश्वास ठेवा समाधान ठेवा आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भारा वा वा संसार देवा पायी. सर्व जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि आपला जो संसार आहे तो भगवंताच्या पायाशी व्हा. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. टाळी टाळी सर्वांनी वाजवायची. प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. तुम्हाला सांगू का आपल्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला म्हणू वाटायले की खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे वा. काय आनंद तुमच्या गावामध्ये एकदा जोरदार टाळ्या स्वतः गावकऱ्यांसाठी. आणि हा आनंद साजरे करणारे झाले तुम्ही पण आनंद देणारे कोण झाले. सुंदर असे पखवाज वादक. जोरदार टाळ्या आमच्या पखवाज वादकांसाठी. काय पखवाज वाजवतात असं डीजे फेला होत त्यांच्या पुढे. सुंदर असे त्यातल्या त्यात गायनाला साथ देणारे सुंदर त्यातल्या त्यात आज जोडपं लाभलंय आपल्याला दोघांसाठी. जोरदार टाळ्या. सुंदर असा आवाज असलेले तिघे जण ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण सर्वजण प्रमाणे श्रवण करणार आहात. आणि आत्ताच सुंदर अशी चाल सुद्धा त्यांनी म्हटलेली आहे. आणि त्यातल्या त्यात सुंदर असं जे लेकरं नव्हते ना तेव्हा एकदम असं वाटत होतं खाली खाली काहीतरी राहिलंय का बा. लेकरं आले की पूर्ण भरून निघले. जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून इथं म्हणतात ना 50% आरक्षण महिलांना. तुमच्या गावात पाय भेटलं फक्त विनेकरी महिला मंडळ. वा जोरदार टाळ्या आमच्या ताई साहेबांसाठी. आणि महाराज सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून अच्छे कथाकारच ना. कथा करून कीर्तनामध्ये येणं हे साधी गोष्ट नाही. कारण तिथं कथेसाठी बसून बसून पाय दुखतात तरी सुद्धा कीर्तनाला आले. आपण एवढा प्रेम आम्हाला दिले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. आजूबाजून आलेली सर्व मंडळी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि तसेच आपल्या या कार्यक्रमाला जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुंदररित्या पोहोचवत आहेत जोरदार टाळ्या आमच्या साऊंड ऑपरेटर दादासाठी. सुंदर असे साऊंड ऑपरेटिंग त्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून आज आम्ही ज्यांच्या घरी जेवण केले आमच्या आंधळे ताई सुंदर असा स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. अन्नदाते वगैरे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल काय करा हे माझं तुमच्या गावातलं कितवं कीर्तन आहे सर्वांना माहित आहे ना.
पहिल्या कीर्तनात मी काय सांगितलं होतं आठवते का? काय सांगितलं होतं? कीर्तनात चुपचाप बसायचं, भांडणी करायला सांगितलं होतं का? मग काय करायला सांगितलं होतं? आणि तोंडातून हा, मुखातून विठ्ठल नाम, हातातून मग पुन्हा सांगावं लागेल का? करता मनाने उपकार हातवर. आम्ही माईकवाले सर्व गप्प राहणार, माईकवाले कोणीच बोलणार नाही, आम्ही फक्त तुम्हीच म्हणायचंय, म्हणा विठ्ठल. वा वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद. पण इथं सुद्धा मला 3 वर्ग दिसले महाराज, बरोबर ना? पहिला वर्ग कोणता? वा वा. त्यांचा घ्या, त्यांचा बोला विठ्ठल. कुठं होतो आपण? जेव्हा मी म्हटलं वर करून हात वाजून टाळी वाजवा, कोणी कोणी वाजवली हो? तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे, खरं खरं सांगा. माहिती आहे का तुम्हाला याला काय म्हणतात हो? हे डोळे असतात ना, याचं काम काय असतं? तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे शो साठी येतं, मला दिसलं नाही का कोणी टाळी वाजवली आणि कोणी नाही. ते इथं 3 प्रकारचा वर्ग होता मला. पहिला म्हणजे इमानदार वर्ग, बिचाऱ्याने हातही वर केले आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं आणि टाळी सुद्धा. दुसरा वर्ग महाराज फसवा वर्ग होता, फसवा. त्यांनी बिचाऱ्याने फक्त टाळी वाजवली पण तोंड जणू काही तोंडातून हवा बाहेर काढल्यानंतर उडायलंय समोरच. तिसरा वर्ग म्हणजे सगळ्यात भयानक वर्ग, त्यानं टाळी वाजवली नाही, विठ्ठल म्हटलं नाही, त्यानं फक्त शेजाऱ्याकडे पाहिलं. मग शेजारी टाळ्या वाजवतोय काय. आता मला सांगू का, धरिली लाज सांडिले हित, ज्यानं भगवंताच्या नावाची लाज धरली त्याच हित जाणार, आमचं काही जाणार का नाही. मग आपुली आपण करा विठ्ठल. कीर्तन ऐकण्याचे नियम मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितले होते, यावर्षी रिपीट करावं लागेल का? तरी सुद्धा चालत्या बोलत्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगून देते. बघा, वर्षानुवर्ष झाला आपण कीर्तन ऐकतोय, पण त्या कीर्तनाचा आपल्यावर का पराभव होत नाही, का त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही, याचं कारण काय? की जशा प्रकारे ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण कीर्तन ऐकलेलं नाही. मला खरं खरं उत्तर द्यायचंय. महिला मंडळ, तुमच्या इकडे भाजी सगळ्यात जास्त फेमस कोणती आहे खायची? मिरची भाजी, म्हणजे मिरच्याची भाजी. हा, मिरच्याची डायरेक्ट. हो का? हा, म्हणजे तुम्हाला हरभऱ्याची भाजी माहित आहे की नाही? मग नाही तर माझं डबडं इथंच बंद होईल ना. विचार करा, तुमच्या गावामध्ये कोणी हरभरा लावला नाही, केला विचार? केला का हो? हा, पण तुमच्या शेजारीन बाईनं लावला, फक्त शेजारीन बाईनं लावला. आपल्या इकडे एक पद्धत आहे पहा, कोणती भाजी नवाळीची केली की आपण काय करतो? शेजारी नेऊन देतो ना. तुमच्या शेजारीन बाईनं तुम्हाला सुंदर अशी हरभऱ्याची भाजी केली आणि तुमच्या घरी आणून दिली, तुम्ही खाल्ली, एवढी चवदार झाली, तुम्हाला फार सुंदर लागली खायला. मला सांगा, खरं खरं उत्तर द्यायचं इमानदारीनं, ती भाजी खाल्लेली किती दिवस आठवण राहणार हो? 2 3 खूप झालं 1 हप्ता, याच्यावर कुणाला आठवण राहत नाही. पण खरं खरं सांगायचंय माता माऊलीनो, तीच शेजारीन बाई आली यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली. किती दिवस आठवण राहिलं? आयुष्यभर. समजा माणूस मरायला आणि ती जर समोर आली ना, आपण म्हणतो मला शिव्या देऊन गेली होती ग. तिच्या नावानं बोट मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. म्हणजे इथं काय चुकीचं केलंय आपण? ज्या गोष्टी वाईट आहेत त्या कुठं ठेवल्या? मनामध्ये साठवून ठेवल्या. आणि ज्या गोष्टी चांगल्या त्या इकडून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हा झाला आपला कीर्तन ऐकण्याचा नियम. म्हणून काय करा, जे काही चांगलं वाटतं ते लक्ष देऊन ऐका. कसं झालंय, तुम्हाला विनोद नाही केला, तुम्ही जागेवर झोपता. ज्ञान सांगावं तर विनोदच आठवण ठेवतात, ज्ञान कुणी आठवण ठेवत. आपलं काम कसं झालं, कीर्तन ऐकायचं, बसल्यानंतर जी कपड्याला धूळ लागते ती झाडायची, आणि ज्ञानाची लागलेली धूळ इथंच कपड्यासोबत झाडून झटकून कुठे जाणार आपण? घरी जाणार. कारण मला सांगा, प्रत्येक कीर्तनामध्ये उपदेश जास्तीत जास्त कोणता केलेला असतो? संसारापासून
विरक्ती आणि परमार्थाकडं वाटचाल, भक्तीकडं वाटचाल. पण कीर्तन ऐकून आपल्या गावात किती जणांनी संन्यास घेतलाय? बरं मी कीर्तनात तेच सांगणार, तुम्ही कीर्तन ऐकून कुठे जाणार? घरी का माझ्यासोबत संन्यास घ्यायला? बरं मला सांगा, लग्न झालेलं कोण कोण आहे तिथं? आई देवा, सगळे ब्रह्मचारी. लग्न कुणाचं झालं नाही को? भांगात कुंकू का म्यानावचं आहे का? मग एवढ्यात कुणाचं लग्न झालं नाही? कोणाच झालं? मग हात वर करा ना. हा बरं, लग्नाला एवढं घाबरता का? मला कळतच नाही. करताना करतात आणि कोण केलं का म्हटलं तर असं सांगतात जणू काही त्यांना विचारलं तू आतंकवादी आहे का, यांना पकडून मारणार नाही, मी केलं नाही. असो, लग्न झालेले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. लग्न झालेले सुखी कोण आहे? बाबा बाबा, सगळे दुखीच आहे का तुम्ही? सगळे दुखी आहे? तुमच्याकडे पाहून मला वाटलं बरं झालं मी लग्न केलं नाही. माझी तर आहे नाही, इच्छाच मरून गेली आता लग्नाची. लग्न करून सुखी तुम्ही नाही तरी सुद्धा संसार सोडू शकतो का? आज मी म्हटलं माझ्यासोबत संन्यास घ्यायला चला, कोणीतरी येणार का? तिकडं सुख नाही तरी सुद्धा आपण सोडत नाही. हे काय झालं? नाही ऐकले गायले गीत, धरी लीला जर सांडिले हित. भगवंताचं कधी गीत गायन तर करत नाही, पण त्याची लाज सुद्धा आपल्याला वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे संसारामध्ये सुख नाही तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तो संसार सोडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी. वाया हवा बरे होऊ नका, दुःख पाप